महाराष्ट्र क्रिकेट संघटना आपल्याच खेळाडूंना खाली खेचते का? महाराष्ट्रात एक नवा अमोल मुजुमदार तयार केला जातोय का? मी हे प्रश्न विचारतोय, त्याला कारणही तसंच आहे. सगळं थोडक्यात सांगतो, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्याकडे MPL भरवली जाते का? तर आपल्या येथील स्थानिक खेळाडूंना चमक दाखवता यावी, त्या आधारे त्यांना देशाच्या राष्ट्रीय संघात किंवा IPL मध्ये खेळण्याची संधी मिळावी. आता नुकत्याच पार पडलेल्या आपल्या MPL मध्ये स्टार परफॉर्मर कोण होता? तर तो होता सिद्धेश वीर. या सिद्धेशनं धावांचा अक्षरशः रतिबोतला. त्यामध्ये एका वादळी शतकाचाही समावेश होता. आपल्या रायगड रॉयल्स संघाला त्यानं फायनल पर्यंत नेलं आणि ऑरेंज कॅप सुद्धा पटकावली. मात्र जेव्हा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी संघ निवडण्याची वेळ आली, तेव्हा या सिद्धेश वीरला चक्क वगळण्यात आलं. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ही IPLचं प्रवेशद्वार मानली जाते. आता याच स्पर्धेत सिद्धेशला संधी नाही, म्हणजे IPL मधील त्याच्या प्रवेशाचे दरवाजे चक्क बंद झाले. त्यामुळेच मी प्रश्न विचारतोय, महाराष्ट्र T20 मधील एक नवा अमोल मुजुमदार तयार करतोय का? तुम्हाला काय वाटतं? सिद्धेश वीरवर खरंच अन्याय होतोय का? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.